नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बघूया आजच्या अपडेट्स. मित्रांनो, इंडिया हा जयघोष शनिवारच्या रात्रीपासून संपूर्ण जगभरात सुरू आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघावर 7 धावांनी दणदणीत विजय मिळत भारतीय संघाने T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. रोहित सेनेच्या या कामगिरीचं सध्या जगभरात भरभरून कौतुक केलं जाते. वनडे विश्वचषक थोडक्यात हुकल्यानंतर T20 विश्वचषकासाठी भारतीयांच्या खूप अपेक्षा होत्या. या अपेक्षा पूर्ण करत टीम इंडियाने हा विश्वचषक आपल्या नावावर केला आहे. पण या आनंदातच एक गोष्ट मात्र सध्या भारतीयांच्या मनाला चटका लावून गेली आहे. ती म्हणजे कर्णधार रोहित शर्मा याने घोषित केलेली निवृत्ती. खरं तर वनडे मधील पराभवानंतरही त्याने निवृत्ती घ्यावी असे अनेकांनी म्हटलं होतं. पण यंदा भारताला विश्वचषक मिळवून द्यायचा आहे असं त्याने ठरवलं होतं आणि करून देखील दाखवलं. पण त्याच्या आताच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे भारतीयांना जो सुखद धक्का बसला त्याला थोडी दुःखाची किनारी लाभली असं म्हणायला हरकत नाही. यात सगळ्यात रोहितचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्याची पत्नी रितिका सोबतचा हा फोटो आहे. दोघेही एकमेकांना मिठी मारून रडत असल्याचं पाहायला मिळतंय. या जोडप्याचा हा गोड क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. रोहितच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे रितिकालाही अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मित्रांनो, पुढील अपडेट आहे अमिताभ बच्चन बद्दल. शनिवारी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून ICC T20 वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा समावेश होता. बिग बींनी सामना पाहिला नसला तरी अमिताभ यांनी रविवारी सकाळी त्यांच्या ब्लॉगवर याचे कारणही स्पष्ट केले. अमिताभ यांनी लिहिले, वर्ल्ड चॅम्पियन्स भारत, T20 विश्वचषक 2024. उत्साह, भावना आणि आशंका सगळं झालं आणि संपलं. टीव्ही पाहिला नाही. जेव्हा मी पाहतो हरतो, अजून काही मनात येत नाही. अमिताभ यांनी एक्सवरही ट्विट करून टीम इंडियाचे अभिनंदन केले. त्यांनी लिहिले, अश्रू वाहत आहेत टीम इंडियाच्या अश्रूंनी. वर्ल्ड चॅम्पियन इंडिया, जय भारत माता की जय. जय हिंद जय हिंद जय हिंद. 177 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. संघाने भारतावर पलटवार केला असला तरी अखेरीस दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 169 अशीच राहिली. भारताने हा रोमांचक सामना 7 धावांनी जिंकला. मित्रांनो, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक फायनलमध्ये टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाबद्दल बॉलिवूड पासून दक्षिणेपर्यंतच्या स्टार्सनी भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. या विजयानंतर दक्षिणेच्या मेगास्टार अल्लू अर्जुनही भारताचे अभिनंदन करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. एक्सवर पोस्ट करताना त्याने लिहिले, भारतीय क्रिकेट संघाचे विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन. आयुष्मान खुरानाची क्रिकेटपासून आवड कोणापासून लपलेली नाही. अशा स्थितीत त्याच्यावर प्रतिक्रिया येणे स्वाभाविक होते. आयुष्मानने लिहिले, खूप भावूक झालो. आज मी सामन्याच्या सुरुवातीपासूनच ट्विट करू शकलो नाही. मी शूटवर होतो. पण मित्रांनो, मी संपूर्ण सामना पाहिला आहे. रितेश देशमुखने हे ट्विटद्वारे आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक SS राजामौली यांनी एक फोटो शेअर करून त्यावर भावनिक इमोजी टाकले आहेत. हंसल मेहताही मागे राहिले नाहीत. त्यांनी लिहिले, हा काय विजय, माझे संशय चुकीचा सिद्ध झाल्यामुळे आनंद झाला. लव्ह यू टीम इंडिया. भारताच्या विजयाने अजय देवगणही आनंद झाला. त्यांनी ट्विट करून लिहिले, आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. अभिनंदन टीम इंडिया, तुम्ही इतिहास रचला. हा विजय आपल्या हृदयाजवळचा आहे. स्वरा भास्करनेही भारताच्या विजयावर पोस्ट केली आहे. यानंतर बघूया पुढील अपडेट. बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनने चित्रपट सोडून रस्त्यावर ज्यूस विकायला सुरुवात केली आहे का? हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांना ते पाहून आश्चर्य वाटले. होय, रस्त्यावर ज्यूस विकणारी ही व्यक्ती डुग्गू म्हणजेच ऋतिक रोशन नाही. हुबेहूब ऋतिक सारखा दिसणारा हा त्याचा डुप्लिकेट आहे. मात्र या व्यक्तीला एका नजरेत पाहिल्यानंतर तुमचीही फसवणूक होईल. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली ही छायाचित्रे ब्रह्मा ज्यूस सेंटर तासगाव या सोशल मीडिया पेजवरून शेअर करण्यात आली आहे. या फोटोमध्ये ज्यूस विकताना पाहून सगळेच त्याला ऋतिक रोशन समजत आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की या व्यक्तीचे रूप ऋतिक रोशन सारखे आहे. या माणसाचे डोळे सुद्धा हिरव्या रंगाचे आहेत. फोटो पाहिल्यानंतर आता युजर सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले की ऋतिक रोशनचा डुप्लिकेट. दुसऱ्या युजरने लिहिले, चित्रपट उपलब्ध नव्हता तर त्यांनी ज्यूस विकायला सुरुवात केली. यानंतर बघूया पुढील अपडेट. बाहुबली स्टार प्रभासचा बहुप्रतीक्षित कल्की 2898 AD हा चित्रपट 27 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. यामध्ये प्रभास सोबत अभिनेत्री दीपिका पादुकोण, दिशा पटानी, अमिताभ बच्चन आणि कमल हसन यांच्या मुख्य भूमिका आहेत. अशातच कल्कीच्या OTT स्ट्रीमिंग विषयी प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार कल्की 2898 AD या चित्रपटाचा बजेट तब्बल 600 कोटी रुपये इतका आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे OTT हक्क विकून तगडी कमाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कल्की 2898 AD या चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग राईट्स हे एक नाही तर 2 प्लॅटफॉर्म्सने विकत घेतले आहेत. एकीकडे नेटफ्लिक्सने हिंदी भाषेतील या चित्रपटाचे राईट्स विकत घेतले आहेत, तर दुसरीकडे Amazon प्राईम व्हिडिओने या चित्रपटाचे दाक्षिणात्य भाषेतील राईट्स विकत घेतले आहेत. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्याच्या 2 महिन्यांनंतर नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत प्रेक्षकांना हा चित्रपट OTTवर पाहता येईल. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.